येणाऱ्या काळात सभासदांचे आरोग्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षण यासह विविध योजनांद्वारे कर्मचारी व सभासदांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली। बाळे येथील श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित केलेल्या बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या 6व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड तर उद्घाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे, प्राचार्य अमोल ढेपे हे उपस्थित होते। पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले, ज्येष्ठ संचालक मिलिंद भालशंकर, प्रफुल्ल जानराव, बाळासाहेब डोळसे, हारून तांबोळी, मंजुश्री खंडागळे, प्रतिभा गायकवाड, प्रभावती भडकुंबे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन दिगंबर दादा ढेपे यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून सर्व विषयांना मंजुरी घेतली। यानंतर पतसंस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्यांचे तसेच ज्या सभासदांची सेवानिवृत्ती, पदोन्नती, निवड, नियुक्ती झाली आहे आणि ज्यांनी पतसंस्थेत सर्वाधिक ठेवी ठेवल्या आहेत अशा सभासदांचा पतसंस्थेच्या वतीनं सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यानंतर दिगंबरदादा ढेपे यांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे कौतुक करीत पतसंस्थेचे आभार मानले। वैभव रणदिवे यांनी विमा संदर्भात माहिती दिली। यावेळी पतसंस्थेतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले। सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले, तर संचालक प्रफुल्ल जानराव यांनी आभार मानले। यानंतर सभासदांना लाभांश वाटप झाल्यानंतर स्नेहभोजन देण्यात आले। सभेला जिल्हाभरातून 98% सभासद उपस्थित होते। संघटनेच्या कामाचा धंदा घोडदौड महाराष्ट्रभर या ठिकाणी होत असताना एक उणीव भासत होती की सहकार क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये आपली संघटना आणि संघटनेत सभासद कुठेतरी मागा आहे। अनेक वर्षापर्यंत आम्ही करत होतो, परंतु जे विद्यमान चेअरमन आहे प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड सर, त्यांनी त्या निबंधक कार्यालयामध्ये कार्यरत असणारे आणि त्यांच्या संस्थेमध्ये कार्यरत असणारे एक आता जे आपल्या संस्थेचे सभासद देखील आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि माझी भेट घालून दिली आणि मग आम्ही सगळ्या आता जे विद्यमान संचालक मंडळ आहे, अगोदरचं संचालक मंडळ, विद्यमान संचालक मंडळ या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि आपल्या पतसंस्थेला ऑगस्ट 2019 मध्ये 26 ऑगस्ट विशेष मंजुरी आपल्या त्या मंजुरी बंद झालेल्या होत्या। पतसंस्थेला मंजुरी द्यायची नाही कारण सोलापूर जिल्ह्यातल्या 22 पतसंस्था आणि विशेषतः शिक्षकांच्या पतसंस्था मोडीत तयार होत्या आणि डीडीआर साहेबांचे कुंदन घोडेच आहे, त्यांनी म्हणाले की सर तुम्ही ही पतसंस्था रजिस्टर करू नका। कोण आहे चेअरमन? मी चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन कोण आहे? तरी प्राचार्य गायकवाड आहे, तर करू नका रजिस्ट्रेशन का? कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या 22 सरकारी पतसंस्था मोडीत तयार आहेत आणि मग 23वा नंबर कशाला लावून घेता? विरोध साहेब आम्ही असं करणार नाही, आमचा 23वा नंबर लागणार नाही, आमची प्रेरणा घेऊन बाकीच्या पतसंस्था चांगलं काम करते अशा पद्धतीचं आदिवचन त्या दिशेने दिलं आणि ते आदिवचन आज तरी आम्ही पूर्ण करतोय। त्याला त्या संचालक मंडळाला धन्यवाद दिले पाहिजे। अतिशय चोख म्हणजे काटेकोरपणे आणि काटकसरीचा व्यवहार या ठिकाणी संचालक मंडळ करत आहे। देवकर सरांनी सांगितलं, भोसले सरांनी सांगितलं, कसल्याही पद्धतीचं मानधन संचालक मंडळ घेत नाही, कसल्याही पद्धतीचं परिश्रमामध्ये 12-13 मीटिंग संचालकांच्या एकाही मीटिंगला चहा नाही, नाश्ता नाही, जेवण नाही। कारण बाकीच्या पतसंस्थेमध्ये मी तुम्हाला नावं घेणार नाही, बाकीच्या पतसंस्थेमध्ये एका मीटिंगचा भत्ता 1000 रुपये असतो एका संचालकाला, 11 लोक असतात, महिन्याला 11,000 रुपये गेले, तेवढ्याचे 4,000 रुपये गेले आणि मग असे 15-16 हजार इतर 20-20,000 रुपये त्या ठिकाणी